नमस्कार. आज मी यूट्यूबवर नवीन चॅनल खोललेला आहे, तर प्लीज मंडळी तुम्ही मला सपोर्ट करा. आज मी तुम्हाला संक्रांत निमित्त भोगीची भाजी करून दाखवणार आहे. तर चला, आता आपण कढई ठेवणार आहे. कढई गरम करून घेणार आहे. आपण आता भोगीच्या भाजीचे साहित्य बघणार आहे. मंडळी हे बघा, आज भोगीच्या भाजीचं साहित्य: गाजर, फरसबी, हरभरा, मटार म्हणजेच वाटाणा, पावट्याच्या शेंगा, टमाटर आणि पापडी, मेथी, चिंचेचा गुळाचा कोळ, धने जिरे पावडर, तीळ, ओलं खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे आणि होममेड हिंग. तर मसाल्यांमध्ये हा आहे कोकणी मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, राई, जिरं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहोत. भोगीच्या भाजीमध्ये भाज्यांना थोडंसं तेल जास्त टाकू. आता आपण ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून तेलामध्ये परतवून घेऊ. त्याच अगोदर राई चांगली तडतडायची आहे. त्याचबरोबर जिरं, आता आपण याच्यामध्ये हे ओलं खोबरं थोडंसं भाजून घेणार आहोत. पण याच्यामध्ये शेंगदाणे टाकत आहोत. शेंगदाणे ही खरपूस भाजून घ्यावे. शेंगदाणे थोडेसेच घ्यावे, कारण की आपण याच्यामध्ये तीळही घालणार आहोत. आता हे तीळही आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत. हे आहे ना, कोकणी पद्धतीने मी करत आहे, कारण की मी कोकणीच आहे. हे आपण काढून घेत आहोत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ, त्याचबरोबर थोडंसं हे ओलं खोबरं घेतलं आहे, ते थोडंसं भाजून घेतलेलं आहे, तेही आपण त्याचं हे मिक्स करून वाटण करणार आहोत. थोडंसं जिरं ह्याच्यामध्ये मी घालत आहे. हा एक मीडियम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये राई जिरं तडतडलं आहे, तर त्याच्यामध्ये कांदा टाकत आहोत. कांदा छान परतवून घेत आहोत. कांदा थोडासा तपकिरी रंग होईपर्यंत तळून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालत आहोत. एक मोठा टोमॅटो मी घातला आहे, याच्यामध्ये बारीक चिरून घेतला आहे.
ह्या कढईमध्ये तेल थोडंसं घालत आहे मी. त्याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत मिक्स, पावटे, हरभरा, मटार, आणि फरसबी, घेवडा आणि गाजर. आणि हो मैत्रिणींनो, आपण याच्यामध्ये बटाटाही मध्यम आकाराचा टाकत आहोत. ह्या सगळ्या भाज्या मी धुवून अगोदरच ठेवलेल्या आहेत. तेलामध्ये परतवून घ्याव्यात. ह्या भाज्या आहेत त्या आपण कांदा, टोमॅटो याच्यामध्ये मिक्स करत आहोत. फ्राय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ह्या आपण पहिल्यांदा तेलावर जे परतवून घेतल्या भाज्या, का माहिती आहे का, ह्याचा उग्रसपणा आहे तो निघून जाईल. आता हे झाकून थोडंसं शिजवून घेऊ. तर मैत्रिणींनो, आज ही आपण भोगीची भाजी का करत आहोत तुम्हाला माहिती आहे का? ही वर्षातून संक्रांत निमित्त भोगी ही वर्षातून एकदा येते. तर ह्या भोगीच्या दिवशी काही माझी आजी आहे ती म्हणते की भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आंघोळी करायची असते, केस धुवायची असतात आणि त्याच निमित्ताने हे जर भोगीनिमित्ताने आपण उठतो, भोगीची आपण भाजी करतो. भोगीची भाजी खाल्ल्याने माणूस निरोगी राहतो. हेच म्हणजे याचं कारण आहे. पण ह्याच्यामध्ये मेथी टाकत आहोत. त्याच्यानंतर आपण धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला, मालवणी कोकणी मसाला, आता आपण हे जे तीळ, ओलं खोबरं, शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहे त्याचं वाटण आपण टाकत आहोत. खरंच तुम्हाला सांगते की हे खूप छान होतं. तुम्हीही करून बघा. खूप मस्त होतं, यम्मी. आता आपण चवीपुरतं मीठही टाकून घ्यावे. मी हातानेच मीठ टाकते कारण की म्हणतात ना, हाताला आपल्या चव असते. आपण याच्यामध्ये गरम पाणी घालत आहोत. गरम पाणी का घालायची? प्रत्येक भाजीची चव ही छान राहते आणि भाजी तसाच कलर टिकून ठेवते. थोडंसं पाणी आपण नंतर ताटावरही ठेवणार आहोत. नंतर आपण त्याच्यामध्ये या भाजीमध्ये चिंच, गूळ याचा कोळ घालून घेत आहोत. बघा कलर किती छान आलेला आहे भाजीला आपल्या. तुम्हीही अशी भाजी करून बघा, खूपच छान लागते. त्याच्यामध्ये कोथिंबीर खूप सारी घालत आहोत.
हे झाकण ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपण पाणी ठेवत आहोत. हे पाणी गरम झाल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये ओतायचं आहे. म्हणून हे जे आपण ही जी भाजी करत आहोत ती खूप शरीरासाठी चांगली असते. थंडीच्या दिवशी आपण तीळ हे लाडूचं खातोच आहे, पण ह्या भाजीतही तीळ टाकावे. तीळ आहेत ते तीळ आपण वरतून टाकत आहोत. तर मंडळी, ही भाजी तयार आहे. आता ही भाजी तुम्हीही करून बघा, तुम्हीही खा. ही भाजी आहे ना, ती आपल्या शरीरासाठी निरोगी असते. मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनल हा नवीन आहे, तर तुमचं सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करा तुम्ही. आणि त्याचबरोबर भाजी कशी आहे ती कमेंट करून मला सांगा. धन्यवाद.